सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि मस्तवाल भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात 10 राजकीय पक्षांनी सोलापुरात एकत्र येऊन सोलापूर शहर व ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचाची स्थापना करण्यात आलेली आहे। यामध्ये 10 राजकीय पक्षांचा समावेश आहे आणि त्याचे पदाधिकारी आज आम्ही पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहोत। कारण सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय, शहर वाहतूक शाखा, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तालय यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे कामं होत नाही। सरकारने कायद्याप्रमाणे कामाची कालमर्यादा ठरवून दिली असताना त्या कालमर्यादेत कामकाज होत नाही। लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो आणि विशेष म्हणजे या सर्वप्रथम सोलापूर ग्रामीण भागातील 11 तालुक्यातून येणारे जे लोक आहेत, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, प्रांत ऑफिसला, यांची तर भयानक परिस्थिती आहे। एक तर त्यांच्यावर दुष्काळ आहे आणि दुसरीकडनं येण्याचं गाडी खर्च, 10 वेळ यायचं, मनस्ताप करून घ्यायचं, त्यांचे कामं न होणे आणि योजनेचा फायदा त्यांना न मिळणे, असे अनेक गंभीर भयानक प्रश्न सोलापुरात निर्माण झालेले आहेत। आज सोलापूर जिल्हा परिषदचं तुम्हाला उदाहरण देतो। त्या ठिकाणी 12 विभागामध्ये, प्राथमिक शिक्षण विभागामध्ये आणि माध्यमिक शिक्षण विभागामध्ये नोकर भरती झालेली आहे। 2 मे 2012ला शासन निर्णय पारित करून राज्य शासनाने नवीन भरती त्या ठिकाणी बंद केलेली आहे। त्या ठिकाणी त्यांनी 2000 पेक्षा जास्त पदं भरलेली आहेत। आज एक शिक्षकाचा 80,000 पेमेंटमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। दुसरं उदाहरण आपल्याला देतो, सोलापूर जिल्हा परिषदमधील शिक्षण अधिकारी प्राथमिक कादर शेख आणि त्यांचं जे प्रशासन आहे त्यांनी तर त्या ठिकाणी 27 शाळांना 7 शाळांना 27 शिक्षकांची पदं ज्यादा दिली आणि त्या ठिकाणी पदं नसताना आणि त्या ठिकाणी 84 कोटी रुपये वेतन काढलेलं आहे। त्याला कोण जबाबदार आहे? शेतकऱ्यांच्या नावाने करमाळ तालुका, अक्कलकोट तालुक्यामध्ये 180 विहिरी त्या ठिकाणी दाखवून कर्ज उचलण्यात आलेलं आहे। शेतकऱ्याला कर्ज मिळालेलं नाही। 180 विहिरीचे अनुदान गेलं कुठं? अशा प्रकारे समाज कल्याणपासून प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषदमधल्या अशा एकूण त्या ठिकाणी 12 विभागाचा मोठा घोटाळा आहे। आणि त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं सांगतो, आज माझ्याकडे पुरावे आलेत, तिथले जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्रीमती झालेले आहे। दुसरं उदाहरण आपल्याला देतो, सोलापूर जिल्हा परिषदमधील शिक्षण अधिकारी प्राथमिक कादर शेख आणि त्यांचं जे प्रशासन आहे त्यांनी तर त्या ठिकाणी 27 शाळांना 7 शाळांना 27 शिक्षकांची पदं ज्यादा दिली आणि त्या ठिकाणी पदं नसताना आणि त्या ठिकाणी 84 कोटी रुपये वेतन काढलेलं आहे। त्याला कोण जबाबदार आहे? शेतकऱ्यांच्या नावाने करमाळ तालुका, अक्कलकोट तालुक्यामध्ये 180 विहिरी त्या ठिकाणी दाखवून कर्ज उचलण्यात आलेलं आहे। शेतकऱ्याला कर्ज मिळालेलं नाही। 180 विहिरीचे अनुदान गेलं कुठं? अशा प्रकारे समाज कल्याणपासून प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषदमधल्या अशा एकूण त्या ठिकाणी 12 विभागाचा मोठा घोटाळा आहे। आणि त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं सांगतो, आज माझ्याकडे पुरावे आलेत, तिथले जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्रीमती स्मिता पाटील हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, परंतु त्यांनी 10 दिवसासाठी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांचा चार्ज घेतला आणि बंदी काळात त्यांनी 30 वैयक्तिक मान्यता दिल्या आणि मागचं 10-10, 5-5 वर्षाचं वेतन काढलं। हे सरकारला दिसत नाही का? भारतीय जनता पार्टीची सरकार हे मस्तवाल आहे, अंबानी टाटाची सरकार आहे, भांडवलदारांची सरकार आहे, हे जनतेची सरकार नाही। आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या सरकारला आव्हान देण्यासाठी त्यांच्या प्रशासन आणि त्यांच्या शासनाविरुद्ध सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना घेराव घेऊन त्या ठिकाणी आम्ही तोड काढायचा निर्णय एकमताने घेतलेला। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।